नगरपालिकांपाठोपाठ मनपा निवडणुकीतही घराणेशाहीचा बोलबाला. 30 नेत्यांसह 116 नातेवाईक मैदानात. मुंबईमध्ये 43 नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटं. खासदार संजय राऊत आणि राज ठाकरेंची भेट घेणार. थोड्याच वेळात राऊत शिवतीर्थवर जाणार. मुंबईमध्ये काँग्रेसचे 26 उमेदवार हरवल्याची चर्चा. 165 जागा वाटायला आलेल्या काँग्रेसकडून फक्त 139 उमेदवारांची नावं जाहीर, तर वंचितला जागा सोडूनही 16 जागीच उमेदवार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील ताकद संपल्याची चर्चा. 2 दिवसात 2 माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम. 2.5 वर्षात 9 माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला. आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिक आक्रमक. प्रभाग क्रमांक 3 भाजपला सोडल्यानं शिवसैनिकांचा संताप. काळे झेंडे दाखवत सुर्वेंविरोधात निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांचं उपोषण. भाजप जिल्हाध्यक्ष उपोषणकर्त्यांच्या भेटीला. पक्षाची शिस्त न पाळल्यास कारवाईचा इशारा. अमरावती भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. पैसे घेऊन जात उमेदवारी दिली जाते. महिला मोर्चा उपाध्यक्षा श्रद्धा गहलोत यांचा आरोप. मनपा निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं. केडीएमसीमध्ये भाजपच्या रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचे बिनविरोध निवड निश्चित. उमेदवारी अर्ज पडताळणीनंतर चित्र स्पष्ट होणार. जालना महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेची युती. राष्ट्रवादीचे 50 तर मनसेचे 6 उमेदवार रिंगणात. जालन्यामध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होणार. जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्याकडून विश्वास व्यक्त. आरपीआय आठवले गटाचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे निवडणुकीच्या रिंगणात. कारागृहातून नाशिक महापालिका लढवणार. लोढे सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये 2.5 महिन्यांपासून कारागृहात. लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी करायला आणखी मुदतवाढ नाही. ई-केवायसी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. ई-केवायसी नसतानाही लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता.